नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत YRL या कंपनीचे योगेश लाटणकर, जे आपल्याला शेअर मार्केट ट्रेडिंग या संदर्भात अगदी व्यवस्थित अशी माहिती देणार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार, यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार शिवाजी सर आणि प्रेक्षक हो, नमस्कार. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करायचं आणि त्यामध्ये चांगली वेल्थ क्रिएट करायचं स्वप्न सर्वांचंच असतं. पण अपुऱ्या माहिती अभावी लोकांचं शेअर मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट व्हायच्या ऐवजी वेल्थ डिस्ट्रॉय होताना आपण बघतो. अगदी बरोबर. सेबी सुद्धा आपल्याला सांगतं की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करणारे 90% लोक लुजर्स आहेत. 90% लोक लुजर्स आहेत. ह्याचा अर्थ उरलेल्या 10% लोकांनाही चांगला फायदा होतोय असं नाही. तर उरलेल्या 10 मध्ये 5 लोकांची अवस्था अशी आहे की त्यांचा होणारा फायदा आणि ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट चार्जेसवर होणारा खर्च जवळपास सेम आहे. म्हणजे बरोबर. त्या 5 लोकांनाही फायदा होत नाही. तर शेवटच्या उरलेल्या 5 लोकांना निश्चित खूप मोठा फायदा होतोय. हे 90% लोक जे लूज करतात ते हे 5% लोक कमावतात. पण रॅन्डम ट्रेडिंग करून लोकांना फायदा होत नाही, उलट मोठं नुकसान होतं. याचा अनुभव मी पण घेतला. 2004 मी स्वतः ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली. पहिल्या काही दिवसांमध्ये खूप मोठं नुकसान झालं. ते नुकसान रिकव्हर करण्यासाठी नव्यानं पैसे लावायचो आणि तेही नुकसान व्हायचं. पण यातनं बाहेर पडायचं तर मी पुण्यामध्ये 1-2 अनालिस्ट लोकांचे कोर्सेस केले. त्यानंतर मला मुंबईच्या काही लोकांची माहिती मिळाली, जे लोक चांगलं शिकवतात त्यांच्याकडे मी गेलो. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, इंदोर, हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी जाऊन मी माझं नॉलेज वाढवत गेलो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे टेक्निकल अनालिसिस असतं ते शिकण्यावर मी भर दिला. त्या काळी सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता. तर बरोबर. सगळ्या गोष्टी पैसे देऊन शिकाव्या लागायच्या सर. आणि ते शिकलेलं इम्प्लिमेंट कसं होतंय ते बघावं लागायचं. प्रत्यक्ष शिकताना गोष्ट वेगळी वाटते, पण जेव्हा आपण इम्प्लिमेंट बरोबर. करतो ना तेव्हा आपल्या अडचणी लक्षात येतात. आणि बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करण्यातले दोष असतील समजू, त्या म्हणजे वर्क करत नव्हत्या. आणि त्यामुळं Right. खूप मोठा अभ्यास करावा लागला. आणि त्यानंतर यश मिळतंय हे लक्षात यायला लागल्यावर मी माझ्या मित्रांना, नातेवाईकांना त्या सिस्टम संदर्भात माहिती द्यायला लागलो. आणि माझा जसा फायदा होत होता सेम बिलकुल जसाच्या तसा फायदा त्यांचाही होत होता. त्यानंतर मी Right. महाराष्ट्रभर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले. कोरोनाच्या अगोदर मी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करायचो. पण कोरोना नंतर ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचा विषय संपला आणि त्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंग हा मार्ग उपलब्ध झाला. जसं झूमनं सगळ्या जगाला समोर आणलं, आपल्या मोबाईलमध्ये आणलं. आणि त्याचा फायदा मला आणि महाराष्ट्रभर माझे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना झाला. आता शिवाजी सर, मी तुम्हाला थोडक्यामध्ये शेअर हा. मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग प्रकार राईट. असतो, ऑप्शन ट्रेडिंग प्रकार असतो, कमोडिटी असतं, करन्सी असतं. ह्या सर्व ठिकाणी ह्या सर्व ठिकाणी आम्ही जो वायर वेल्थ क्रिएटर इंडिकेटर डेव्हलप केलेला आहे आणि त्याची ओके. कशी वर्क करते आणि ती कशी फायदेशीर होऊ शकते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. ओके. बरोबर. तर सर, तुमच्या समोर आता हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. हा. राईट. चार्ट दिसतोय आपल्याला, निफ्टीचा चार्ट आहे, हो, हो, दिसतोय. ची वेबसाईट आहे. आणि ह्याच्यावर माझा हा YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर आहे. दिसलं? तर हा YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर काय करतो, तो सिग्नल देतो. जसं की आता तुम्हाला इथं बघा सेलचा सिग्नल दिसतोय, SELL सेल. दिसतंय का बरोबर. सर? शिवाजी हा, सर? हा, बरोबर आहे. यस. आणि हा बरोबर. सेलचा सिग्नल आल्यानंतर मार्केट खाली जाईल असा अंदाज आपल्या वायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटरना दाखवल्यानंतर बघा मार्केट एवढं खाली आलं.
हा इंट्राडेचा चार्ट आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग आपण करतो. तर ह्यानुसार इथं आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा सेलचा सिग्नल आला त्यानंतर तो कन्फर्म झाला की आपल्याला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायचं तर पुट ऑप्शन खरेदी करायला पाहिजे. आणि हा पुट ऑप्शन खरेदी केल्यानंतर मार्केटमध्ये एवढा डाऊनवर्ड ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला. तो पुट ऑप्शन मध्ये खूप चांगला फायदा झाला. हे इंट्राडेचं झालं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग दाखवतो. पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण टाइम फ्रेम जी आहे ती 4 आवर्सची सिलेक्ट करू. 4 तासाची टाइम फ्रेम. ओके, हा 4 तासाचा टाइम फ्रेम आपल्या समोर आलेला आहे. आणि 4 तासाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय करायचंय, हा बाय सिग्नल आला की जे लोक ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात त्यांनी कॉल ऑप्शन बाय करायचं. ओके, ऑप्शन बायर्स. ऑप्शन मध्ये पण दोन लोक असतात. एक असतो ऑप्शन बायर आणि एक असतो ऑप्शन सेलर. ऑप्शन बायरनं कॉल ऑप्शन बाय करायचा आणि ऑप्शन सेलरनं पुट ऑप्शन सेल करायचं. जर कुणी फ्युचर मध्ये ट्रेडिंग करत असेल तर फ्युचर मध्ये बाय सिग्नल आला की फ्युचर बाय करायचा, सेल सिग्नल आला की फ्युचर सेल करायचा. जर कुणी इक्विटीमध्ये कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत असेल तर त्या कंपन्याचा चार्ट ओपन करायचा आणि त्यानुसार बाय सिग्नल आला की त्या कंपनीचे आपल्याला हवे तेवढे शेअर्स खरेदी करायचे आणि जोपर्यंत सेल सिग्नल येत नाही तोपर्यंत ते होल्ड करायचे असं असतं. तर ह्यातलं पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग आता आपण पाहणार आहोत. आता मी आपल्यासमोर काय करतो, 2026 पासूनचा डाटा दाखवतो. 2026 जानेवारी पासून. ओके, तर इथं बघा आपल्या समोर फेब्रुवारी आहे, इथं आहे जानेवारी आणि हे आहे बघा 2026. 1 जानेवारी 2026. चार्ट मोठा करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. येस सर, आता दिसतंय सगळं समोर आपल्याला. येस. आता बघा ही जी कॅन्डल मी हे केलेली आहे, सिलेक्ट केलेली आहे ती आहे 1 जानेवारीची. ओके, खाली 1 जानेवारी आणि टायमिंग दिसतंय. तर ह्या 4 तासाच्या टाइम फ्रेम नुसार एका दिवसात 2 कॅन्डल येतात. एक कॅन्डल आहे सकाळी 9:15 ते 1:15 4 तासाची आणि दुसरी कॅन्डल असेल 1:15 ते 3:30. 3:30 ला मार्केट बंद होतं. ती 2.25 तासाची असेल. ओके, तर 1 तारखेपासून आपण जर पुढे बघितलं तर 8 जानेवारी पर्यंत आपल्याला कुठलाही सिग्नल नव्हता त्यामधल्या काळात. तो ह्या दिवसात आपल्याला काही करायचं नव्हतं. आता 8 जानेवारीला हा जो सिग्नल आलेला आहे तो पहिला सिग्नल आलाय सेलचा सिग्नल. ह्या सेलच्या सिग्नलनुसार मार्केट खाली जाण्याची शक्यता वाटते. ओके, आता खाली जाण्याची शक्यता वाटते तर इथं तुम्ही फ्युचर ट्रेडर फ्युचर सेल करेल. ऑप्शन बायर वेगळा असतो ना ऑप्शन सेलर वेगळा असतो. ऑप्शन बायर काय करेल तर पुट बाय करेल. पुट ऑप्शन खरेदी करणं, दॅट इज पुट बाय. आता मी इथे एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे, ती स्ट्रॅटेजी पण शो करतो. त्या स्ट्रॅटेजीनुसार त्याचा क्रायटेरिया मी तुम्हाला आधी दाखवतो. 4 आवर्स टाइम फ्रेम प्रमाणे आपण काम करतो. ह्याच्यामध्ये लॉंगचं टार्गेट 1250 पॉईंटचं टार्गेट ठेवतो आपण. लॉंग आणि शॉर्टचं दोन्हीचंही टार्गेट 1250 आहे आणि स्टॉप लॉस जो आहे तो 250 आहे. म्हणजे एखादा ट्रेड मी घेतला तर या ट्रेडमध्ये माझ्या विरुद्ध जर मार्केटमध्ये घडलं तर माझं 250 पॉईंट एवढं नुकसान होईल. 250 पॉईंट. ओके, निफ्टीची लॉट साईज असते 65 तर फ्युचर ट्रेडरला 250 इंटू 65 एवढं नुकसान होऊ शकतं जर दुर्दैवानं आपल्या विरुद्ध गेलं आणि स्टॉप लॉस हिट झाला तर. आणि माझं टार्गेट किती आहे तर ते 1250 आहे. 1250 1250. सो रिस्क रिवॉर्ड ह्या ट्रेडमध्ये आपल्याला मिळतोय, रिस्क रिवॉर्ड आपल्याला ह्या ट्रेड मिळतोय 1:5. म्हणजे 1 रुपया नुकसानीच्या शक्यतेवर 5 रुपये फायदा
मला एक्सपेक्टेड आहे. सर रिस्क रिवॉर्ड समजलं आपल्याला 1:5. नुकसान आहे माझं 250 पॉईंट आणि टार्गेट आहे माझं 1250 पॉईंट. क्लिअर झालं का सर आपल्याला? शिवाजी सर. हा सर बोला की. रिस्क रिवॉर्ड समजलं का आपल्याला? हा बोला ना बोला. त्याच्यामध्ये रिस्क घेतोय आपण 250 पॉईंटची आणि रिवॉर्ड घेतोय 1250 पॉईंट. हा तो रिस्क रिवॉर्ड झाला 1:5. 1 रुपयाचं नुकसान 5 रुपयाचा फायदा. बरोबर. ओके. आता आपल्याला हा जो सेलचा सिग्नल आलेला आहे त्या सेलच्या सिग्नल नुसार काय करायचंय, ही जी कॅन्डल आहे सिग्नल कॅन्डल, त्यानंतर अशी एक कॅन्डल यायला पाहिजे की ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट जायला पाहिजे. आणि ह्या दुसरी कॅन्डल आली बघा त्या दिवशी 1:15 त्यामध्ये पहिल्या कॅन्डल सिग्नल कॅन्डलचा जो लो आहे त्याला ब्रेक करून मार्केट खाली गेलं. दिसतंय का आपल्याला? ही डॉटेड लाईन आहे बघा, या डॉटेड लाईनच्या खाली गेलं मार्केट. तो आपल्याला सेल पोझिशन घ्यायची होती म्हणजे पुट ऑप्शन खरेदी करायचा होता. आता हा कोणता पुट ऑप्शन खरेदी करायचा, तर ह्या सिग्नल कॅन्डलचा जो लो आहे तो आहे 25,884. त्याला 100 पॉईंट इन द मनी म्हणजे 25,900च्या वर 100 पॉईंट, दॅट इज 26,000चा पुट ऑप्शन खरेदी करायचा होता. 26,000चा पुट ऑप्शन खरेदी करायचा होता. आणि हा 26,000चा पुट ऑप्शन खरेदी केल्यावर आपलं टार्गेट होतं 1250 पॉईंट आणि आपला स्टॉप लॉस होता 250 पॉईंट. तर ह्यानंतर ती पोझिशन आपण घेतल्यानंतर इथं बघा मार्केट कुठपर्यंत किती खाली गेलं ते दाखवतंय. तर 1314 पॉईंट मार्केट खाली गेलं. बरोबर. त्याला किती दिवस घेतले, तर आपण पोझिशन घेतली होती 8 जानेवारी 2026 आणि हा जो लो दाखवतोय तो आहे 1 फेब्रुवारी 2026 म्हणजे ऑलमोस्ट 3 आठवडे. ओके. 20-22 दिवसात मार्केट एवढं खाली गेलं, 1314 पॉईंट मार्केट खाली गेलं. तर हा ट्रेड कसा झाला असता हे मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो म्हणजे आपल्या दर्शकांनाही लक्षात येईल. बरोबर. इथं मी डेट सिलेक्ट करतो, अगोदर मंथ सिलेक्ट करतो जानेवारी. 8 तारखेला हा ट्रेड आला आणि ट्रेड आला 1:15. ट्रेड घ्यायला आपल्याला 1 मिनिट लागला असं म्हणून 1:16 इथं तुम्हाला निफ्टी होता 25,921. आपल्याला 100 पॉईंट इन द मनी पुट ऑप्शन घ्यायचा. तर 100 पॉईंट इन द मनी म्हणजे 25,900 प्लस 100 दॅट इज 26,000. ओके. आता इथं वीकली एक्सपायरी पण असते. 8 तारखेला ट्रेड करणार तर 13 जानेवारी, 20 जानेवारी आणि 27 जानेवारी हे जानेवारी महिन्यातले 3 ऑप्शन आहेत. आपण मंथली एक्सपायरीचं ऑप्शन घ्यायचं. मग मंथली एक्सपायरी म्हणजे 27 जानेवारीवर मी क्लिक केलं आणि इथं ह्या बाजूला आहेत कॉल आणि ह्या बाजूला आहेत पुट. मी पुट साईडला 26,000चा पुट ऑप्शन खरेदी केला, 26,000चा पुट ऑप्शन. तेव्हा त्या पुट ऑप्शनची किंमत होती 199 रुपये 50 पैसे म्हणजे ऑलमोस्ट 200 रुपये किंमत होती. तर हा 200 रुपये आहे त्याचा प्रीमियम गुणिले लॉट साईज. एक लॉट असतो 65चा, तर 200 इंटू 65 इन्व्हेस्टमेंट होती 12,968, 12,968 एवढी आपली गुंतवणूक होती. ओके. आता जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं ह्याच्यात काय होणार, फायदा होणार नाही तर नुकसान होणार. ओके. तर आपल्याला लक्ष द्यायचं P&L वर, प्रॉफिट आणि लॉसवर लक्ष द्यायचं आहे. मी अगोदर 1-1 मिनिटानं पुढे जातो. 1:16 आपण हा ट्रेड घेतला. 1:17 काय झालं तर आपल्याला 123 रुपये फायदा दिसतोय. पुढच्या 1 मिनिटांनी काय झालं तर तो फायदा वाढून 240 रुपये झाला. त्यानंतर पुढच्या 1 मिनिटांनी काय झालं, तो फायदा तेवढाच आहे 240. त्यानंतर पुढच्या 1 मिनिटांनी काय झालं तर 266 रुपये झाला. तर हे असं कमी जास्त होत राहतं. आता 5-5 मिनिटांनी पुढे जाऊ. 494 झालं, 1,150 झालं, 650 झालं. आता 15-15 मिनिटांनी जाऊ.
₹52 आपण मायनस आलो, प्लस झालेलं होतं, फायद्यात होतो, त्यातनं आपण नुकसानीत गेलो ₹52. तर हे मार्केट सेकंदाला बदलत असतं. तसं ₹422 नुकसानीत गेलो 15 मिनिटांनी. पुढील अर्ध्या तासानंतर काय झालं बघूया आपण. तर ₹864 नुकसानीत गेलो. त्यानंतर अर्ध्या तासांनी काय झालं तर ₹1079 फायद्यात आलं. त्यानंतर 2 तासांनी काय झालं, ₹929 फायद्यात आहोत. 2 तासांनी म्हणजे दुसरा दिवस उजडला इथं. 9 जानेवारी 10:51 ही परिस्थिती आहे. आता आपण एंड ऑफ द डे, दुसऱ्या दिवशी मार्केट बंद होताना 3:30 वाजता काय परिस्थिती येते बघू. तर 3:30 वाजता आपण ₹8,086 फायद्यात आहोत. आता आपण डायरेक्ट नेक्स्ट डे एंड ऑफ द डे बघू. दुसऱ्या दिवशी मार्केट बंद होताना काय परिस्थिती आहे. तर ₹4,608 राहील. त्याच्या पुढच्या दिवशी ₹7,826 फायदा. त्याच्या पुढच्या दिवशी ₹10,000 फायदा. त्याच्या पुढच्या दिवशी ₹7,631 फायदा. त्याच्या पुढच्या दिवशी ₹16,204 फायदा. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 20 जानेवारीला ₹35,000 फायद्यापर्यंत पोहोचलो. त्याच्या पुढच्या दिवशी ₹40,000 फायद्यापर्यंत पोहोचलो 21 तारखेला. 22 तारखेला ₹27,000 फायद्यापर्यंत पोहोचलो. 23 तारखेला ₹46,000 फायद्यापर्यंत पोहोचलो. आणि त्यानंतर 24 आणि 25ला म्हणजे 25-26 शनिवार रविवार होता. ओके, 24-25 आणि 26ला सोमवार होता. 27 तारखेला मंगळवारी ही मंथली एक्सपायरी होती. 27 जानेवारीला मंथली एक्सपायरी होती आणि इथं आपण प्रॉफिटमध्ये आहोत 40,722, 40,722. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, आपण ₹200 खरेदी केलेलं हे ऑप्शनचा प्रीमियम वाढून ₹826 पर्यंत गेला, 826. नेट पर्सेंटेज ऑफ रिटर्नची जर गोष्ट करायची झाली तर ते होतं 314%. 314% एवढा फायदा झाला सर. कितीला घेतलं होतं आपण कॉल ऑप्शन, हे पुट ऑप्शन सर? ₹200. ते वाढून किती झालं? 826 झालं. 200च्या 826 म्हणजे 314% फायदा झाला, 314%. ओके. आणि प्रॉफिट किती झाला तर ₹40,722 एवढा फायदा झाला. आपली गुंतवणूक किती होती तर 200 × 65 म्हणजे 12-13 हजार आपली गुंतवणूक होती. आणि 12-13 गुंतवणुकीचं ₹40,000 झालं. म्हणजे 40,000 वजा 13,000, ऑलमोस्ट 26,000 समथिंग. नाही, हा 40,000 पण नेट पीएनएल आहे. 53,000 झालं. 13,000चे 53,000 झाले, म्हणजे 40,000 आपला नेट प्रॉफिट झाला. आणि हा ROI किती झाला तर 314%, 314%. पण प्रत्येक ट्रेडमध्ये असंच होईल असं नाही, एवढाच फायदा मिळेल असं नाही. तो कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो, फायदा होऊ शकतो, इव्हन नुकसान पण होऊ शकतो. कोणताही एक ट्रेड फायद्याचा दाखवला म्हणजे त्याप्रमाणेच प्रत्येक वेळेला घडेल असं नाही. त्यापेक्षा चांगलेही अजून होऊ शकतं, ह्यापेक्षा वाईटात वाईट आपलं नुकसानही होऊ शकतं. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय ठरवलंय, स्टॉप लॉस ठरवलाय. तो आहे 250 पॉईंटचा. आणि टार्गेट ठरवलंय आपण 1250 पॉईंट. म्हणजे आपल्याला असं मर्यादित नुकसान घ्यायची तयारी ठेवून यात काम करायचंय आणि अमर्याद फायदा मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो कन्सेप्ट लक्षात आली सर आपल्या? आता मी तुम्हाला अजून एक ट्रेड दाखवतो सलगचा. आता हा आपला सेलचा सिग्नल होता आणि त्यानुसार मार्केट जसं खाली आलं तसं आपण पुट ऑप्शन मध्ये कसा फायदा मिळवला ते पाहिलं. आता मी थोडस रिफ्रेश करतो म्हणजे आपल्याला कंटिन्यू करता येईल. आणि परत एकदा चार्ट ओपन करतो, निफ्टीचा तोच चार्ट आणि 4 तासाची हीच टाइम फ्रेम. आपण हा सिग्नल पाहिला होता 8 जानेवारी ते 27 जानेवारीला मंथली एक्सपायरी होती.
त्यानंतर हा दुसरा सिग्नल आलेला आहे बघा, 3 फेब्रुवारीला. 3 फेब्रुवारीला आला बायचा सिग्नल. पण आता हा सिग्नल आल्यानंतर त्या सिग्नल कॅन्डलचा जो हाय आहे तो ब्रेक करून मार्केट वरती जायला पाहिजे. तर ह्या कॅन्डलच्या वरती मार्केट गेलंच नाही, त्यामुळे तो ट्रेड आपल्याला घ्यायचा नव्हता. समजलं का शिवाजी? हो हो. मग एवढ्या काळात काय करायचं, तर काहीच करायचं नाही, आरामात बसून राहायचं. ओके. त्यानंतर हा जो सिग्नल आला तो आला 27 फेब्रुवारीला, 27 फेब्रुवारी. आणि त्यानुसार आपलं स्टॉप लॉस आहे 250 पॉईंटचं आणि टार्गेट आहे 1250 पॉईंटचं. वरती एक डॉटेड हम्म. लाईन दिसते बघा, रेड डॉटेड लाईन, तो आहे आपला दिसले. स्टॉप लॉस. आणि खाली एक डॉटेड लाईन दिसते बघा, ती ग्रीन डॉटेड लाईन, हम्म. ते आहे आपलं टार्गेट. तर इथून म्हणजे हा सिग्नल मिळाल्यापासून एवढ्या दिवसात आपलं टार्गेट अचीव्ह झालं. दिसतंय का? हो. ओके. तर साधारण 5-6 दिवसातच आपलं टार्गेट इथं अचीव्ह झालं आणि इथं खूप मोठा फायदा झाला. तसं पाहिलं तर ह्या ट्रेडमध्ये फायदा अजून खूप मोठा झाला, मार्केट अजून खूप खाली आलं होतं. पण आपल्याला ठरवलेल्या टार्गेट आणि स्टॉप लॉस नुसार काम करायचं. रेस्ट्रिक्टेड स्टॉप लॉस आणि फिक्स्ड टार्गेट नुसार काम करायचं. फिअर आणि ग्रीड मध्ये, इमोशन मध्ये अडकून ह्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लोकांचं खूप मोठं नुकसान होतं. तर आपल्याला रूल बेस्ड काम करायचं आणि त्यासाठी आपण ही YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडी डेव्हलप केलेली आहे. त्यानुसार काम राईट. केलं तर डेफिनेटली खूप चांगल्या फायद्याच्या संधी मिळतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये नुकसान होत नाही. नुकसान तर सगळीकडे होतं. ओके. पण आपलं काय ठरलंय की नुकसान कमी पॉईंटचं घ्यायचं, म्हणजे 250 पॉईंटचं घ्यायचं आणि टार्गेट आपल्याला 1250 पॉईंटचं घ्यायचं. म्हणजे नुकसान झालं तर मोजकं मर्यादित होईल आणि फायदा झाला तर मोठा होईल. आता हो. ह्याच्यामध्ये या 2026 मध्ये हा एक सिग्नल आला, ह्यात 1250 पॉईंटचा फायदा झाला. हा दुसरा सिग्नल आला, ह्यात 1250 पॉईंटचा फायदा झाला. मध्ये हा जो सिग्नल आला होता त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा नव्हता. पण त्यानंतर हा जो तिसरा बाय सिग्नल दिसतोय त्यामध्ये आपलं नुकसान झालं. तर ते नुकसान किती येणार आहोत आपण? 250 पॉईंटचं. त्यानंतर हा चौथा सिग्नल आहे सेलचा, त्यातही आपलं नुकसान झालं, पण ते पण किती घ्यायचं होतं? 250 पॉईंट. म्हणजे ह्या 4 ट्रेडमध्ये 2 ट्रेडमध्ये आपला फायदा झाला 1250 म्हणजे 2500 पॉईंट, आणि 2 ट्रेडमध्ये आपलं नुकसान झालं 250 पॉईंट म्हणजे 500 पॉईंट. 2500 पॉईंट मधनं 500 पॉईंट वजा जातात, 2000 पॉईंट नेट प्रॉफिट झाला. 2000 पॉईंट नेट प्रॉफिट झाला. त्यानंतर हा जो ट्रेड आलेला आहे पाचवा सिग्नल आलेला आहे 15 जूनचा. पण सेबीच्या नियमानुसार आजपासून 1 महिन्यापूर्वीपर्यंतचा डाटा आपल्याला डिस्कस करता येत नाही. त्यामुळे सेबीच्या नियमाला धरून आपण त्याबद्दल डिस्कस करणार नाही आहोत. पण ह्याच्या अगोदर 5 महिन्यात 1 जानेवारी ते मे एंड पर्यंत 5 महिन्यात आपल्याला फक्त 4 ट्रेड करायचे होते. ह्या 4 पैकी 2 ट्रेड मध्ये आपण फायद्यात आहोत आणि ते 2500 पॉईंट फायद्यात आहोत. 2 ट्रेड मध्ये आपलं नुकसान आहे आणि ते 500 पॉईंटचं नुकसान. आता हे 2500 किंवा हे 500 हे जे पॉइंट आहेत ते स्पॉट निफ्टीचे पॉइंट्स आहेत. ऑप्शन मध्ये ह्याच्या ऑलमोस्ट 50 to 60% प्रॉफिट होत असतो. म्हणजे जो 2000 नेट प्रॉफिट आहे 2000 पॉइंट, तो ऑप्शन बायरला 1000 पॉइंट सहज मिळू शकतो. ओके. आणि आपण काय करू, 2500 500 नुकसान वजा केलं 2000 हे फ्युचरचे पॉइंट झाले. ओके. ऑप्शन बायरला त्यातले 1000 पॉइंट सहज मिळू शकतात. 1000 इंटू निफ्टीचे लॉट साईज 65 म्हणजे 65,000 रुपये फायद्याची संधी होती, शक्यता होती. आता हे किती रुपये गुंतवणुकीवर? तर साधारण 200-300 रुपये प्रीमियम जरी धरला आपण,
200 रुपये धरला तर 200 × 65 13,000 गुंतवणूक आहे. ओके, तर 13,000 रुपये गुंतवणुकीत 65,000 रुपये फायदा म्हणजे ROI वगैरे काय झालं हे सगळं तुम्हा लोकांना सहज समजतंय. राईट. त्या पद्धतीनं जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आतापर्यंत झालेलं नुकसान रिकव्हर करायचंय म्हणा किंवा यापुढे सातत्यानं चांगला फायदा मिळवायचा आहे म्हणा, तर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगचं बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स्ड लेवल पर्यंत एज्युकेशन घ्यायला पाहिजे. प्रॉपर अनालिसिस शिकायला पाहिजे. ओके, प्रॉपर रिस्क रिवॉर्ड फॉलो करून आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही व्हायरल वेल्थ क्रिएटर स्टडी डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये हा इंडिकेटर आपल्याला प्रॉपर एंट्री आणि प्रॉपर एक्झिट करायला मदत करतो. आपण जर रूल बेस्ड असं काम केलं तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये डेफिनेटली फायद्याच्या खूप संधी आपल्याला मिळू शकतात. ऍज अ ऑप्शन बायर काय संधी असू शकतात हे थोडक्यात मी दाखवायचा प्रयत्न केला. ऍज अ ऑप्शन येस. सेलर प्रोबॅबिलिटी अजून जास्त असते, पण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण ऑप्शन सेलरला काय प्रोबॅबिलिटी असते आणि फायद्याच्या संधी कशा असतात हे आपण निश्चित दाखवू. त्यानंतर फ्युचर ट्रेडरला काय संधी असतात ते पण दाखवू. पण जे लोक इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी पण आपण डिस्कशन घेऊ आणि इक्विटीमध्ये कसं केलं जाऊ शकतं, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी केली जाऊ शकते ते पण दाखवायचा निश्चित प्रयत्न करू. शिवाजी सर, आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. नाही सर, आज तुम्ही खूप बेसिक सांगितलंय आणि अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण जे काही छोटे एक एक विषय आहेत ते असे घेऊया आणि आपण असंच मार्गदर्शन केलं तर आमच्या येस न्यूज मराठीच्या दर्शकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय. निश्चित निश्चित सर. रॅन्डम ट्रेडिंग करून लोक जे खूप मोठं नुकसान करतायत आणि ते जर प्रॉपर स्टडी करून आपण सगळ्याच भारतभराला किंवा जगभराला फायद्यात आणू शकत नाही, पण जे लोक सिस्टम फॉलो करू इच्छितात त्या लोकांना जर फायदा व्हायला काही मदत होत असेल आणि त्यासाठी तुम्ही जे सहकार्य करताय ते खूप मोलाचं आहे. तुम्ही जसं मला गाईड कराल तसं मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवेन, प्रेझेंटेशन दाखवेन आणि आपल्या दर्शकांना त्याचा फायदा मिळवून द्यायचा आपण निश्चित प्रयत्न करू. येस सर, धन्यवाद, मनापासून आभारी आहे. धन्यवाद. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.